अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्यासोबत दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला खासदार छत्रपती शाहू महाराज, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली। यावेळी आंबेडकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून स्थानिक जनतेच्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे। धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनजीवन, शेती क्षेत्राला पुरामुळे मोठा धोका निर्माण होतो, हे मी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। हा फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न नसून सांगली जिल्ह्याचाही तितकाच जिव्हाळ्याचा आणि गंभीर प्रश्न आहे। त्यामुळे हा विषय तातडीने मार्गी लागणे ही केवळ कोल्हापूरकरांची नाही तर सांगलीकरांचीही मोठी अपेक्षा आहे। या शिष्टमंडळात राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार सतेज पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार राहुल आवाडे, आमदार अरुण लाड, आमदार अशोक माने आदी मान्यवरांचा समावेश होता। बैठकीदरम्यान केंद्रीय जलशक्ती विभागाच्या सचिव देवश्री बॅनर्जी, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष अतुल जैन, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।